हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आहे मदर्स डे. तर मदर्स डे स्पेशल मी असा विचार केला की आपण प्रॉन्स बिर्याणी बनवूयात आणि मम्मीला घेऊन जाऊयात. थोडीशी आवडते, सो मी फर्स्ट ट्राय करणार आहे. सो आम्ही लवकर उठलोय आज, सुट्टी असून पण, कारण की खूप सारी काम आहेत आम्हाला. इथे मला कपड्यांच्या घड्या घालायच्या आहेत, इथे कृषी मनूची माती साफ करतोय, मला कुकिंग करायचं आहे, मग कृषीला देवपूजा करायची आहे, अँड देन सगळं आवरून आम्हाला मम्माकडे ती बिर्याणी घेऊन जायची आहे, तिला द्यायची आहे, रिटर्न यायचं आहे, शूट करायचं आहे. बापरे, खूप काम आहेत. सो आपण आता फटाफट कामाला लागूयात. कृषी तर त्याच्या कामाला लागलेला आहे. सो गाईज, आता माझी आंघोळ वगैरे झालेली आहे, मी रेडी झालेली आहे आणि कृषी आता जाणार आहे प्रॉन्स आणायला. सो तो प्रॉन्स आणेपर्यंत मी सगळी तयारी करून ठेवणार आहे आणि तोपर्यंत चपात्यावाला काकू येतीलच. सो आज आम्ही खूप दिवसांनी चहा चपाती खाणार आहे. नियतीच्या कालच्या चॅलेंजमुळे मला बाहेर जायची पण इच्छा होत नाही. आता मला लाज वाटते. आणि आज आमचे जे हेल्पर आहेत ती आली आणि आल्याला बोलते, अरे भैया आप लड़की के जैसे दिख रहे हो. आई शपथ, असला कॉन्फिडन्स माझा लूज झालाय ना. चांगला दिसतोय, असं खूप वाईट पण नाही दिसत आहे. म्हणजे लॉकडाऊनमध्ये त्याने टक्कल आणि क्लीन शेफ केलेलं, तेव्हा जर मी तुझ्याबरोबर टिकली कृषी तर येतं कुछ बी नाही आहे. चांगला दिसतोय, येतंय तुला येतच लगेच. चांगला दिसतोय गाईज. कमेंट्समध्ये त्याचा जरा कॉन्फिडन्स बूस्ट करा, सो त्याला जरा छान वाटेल. कृषी, काल झाडांना पाणी घातलं का? हो, काल घातलं होतं. आज मी का? मग सगळं आपलं ठरलंय ना, 50-50. यो एव्हरीवन, बघा आता मी सगळं आणलेलं आहे. आंघोळ वगैरे झाली, आता ही मस्त साफ करत बसले कोळंबी आणि त्यानंतर आम्ही चहा बनवून मस्त चहा चपाती खाणार आहोत. चपाती पण रेडी झालेली आहे. खूप दिवसांनी चहा पिणार आहे आणि चपाती खाणार आहे. दिवसांनी चहा नाही, चहा आपण कालच पिलो. चहा चपाती खूप दिवसांनी खाणार आहे आपण. येस, काल पण आपण चहा खूप दिवसांनी पिलो, पण चहा तर सोडूनच दिलाय असे. सो गाईज, आज जेवण मी बनवणार आहे. सो आज लवकर जेवायला भेटेल, कारण की मी पटापट बनवणार आहे. चहा बनवायला आणि हा ॲज युजल टाइमपास करतो बघा. तुला पूजा करायची, चहा पिऊन तुला पूजा करायची, तोपर्यंत मी सगळी तयारी करते. ठीक आहे सो ना. आपल्याला पटापट करायचं आहे. कालचा पुलाव जास्त चांगला झालेला असेल का बिर्याणी. सो गाईज, लेट मी जस्ट क्लिअर वन थिंग. मी प्रॉन्स बिर्याणी पहिल्यांदाच करते आहे, मला ट्राय करायची आहे. मी पण कालची पहिल्यांदाच केलं होतं. सो मला नाही माहिती कसं होणार आहे. मी होप करते की चांगली व्हायला पाहिजे आणि पटापट व्हायला पाहिजे, कारण की आपल्याला लवकर 1 वाजायच्या आधी करायचं आहे. आता वाजले 11:30. 1च्या आधी आपल्याला करून लवकर निघायचं, कारण की मला मम्मीला जायचं लग्नाला. काय करते तू? बघतीये काय बघते? तुला प्रॉन्स बिर्याणी पाहिजे. तो सुरू करे. बघा हिला कांदे पण कापता येत नाही. बाय द वे, काल मीच सगळं दिलेलं कापून. काय कांदे मी कापले होते, टोमॅटो मी कापला होता काल. अजून काय राहिलं होतं? तू फक्त पेस्ट बनवून दिली होती मला. पण कालच्या भाताची टेस्ट अजून पण आहे. मला असं वाटतं की पोट भरलं, पण माझं मन नाही भरलं ते कालचा भात खाऊन. गाईज, तुम्हाला पण कोळंबी आवडते का ते आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा. आम्हाला तर खूप जास्त आवडते. कोळंबी झालं, सुरमई झालं, पापलेट झालं, खूप जास्त आवडतं. आम्ही खूप मोठे फॅन आहे फिश आणि चिकनचे. आम्ही मटन नाही खात, पण फिश आणि चिकन जास्त खातो. हो की नाही? मटन तर ट्राय केलंय मी, पण आम्ही मोस्टली बाहेर जरी गेलो तरी चिकन किंवा फिश मधलंच आपण ट्राय करतो कुठलं पण. तो काल कृषीला बनवायचं होतं म्हणून त्याला व्हेज सांगितलं. म्हटलं नॉनव्हेज मला बनवायचं नव्हतं. नाही, तू येस चॅलेंज दिलं होतं. हा, म्हणजे तेच तू बनवणार होता, पण तुला म्हटलं व्हेज बनव, कारण की कसं नॉनव्हेज साठी जरा एक्सपर्ट शेफ लागतो ना, त्याच्यामुळे मग म्हटलं तुला नको सांग. तू एक्सपर्ट शेफ आहे. हो, युट्यूब वर बघणारी. युट्यूब वरती बघणारे, पण कधीतरी युट्यूब वरती बघूनच पुढे गेलेले. आता हळद टाकून मीठ आणि हळद लावून मी प्रॉन्सला थोडंसं हे करून ठेवलंय आणि इथे आपण तोपर्यंत भाजीची तयारी करूया. सो आता ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा काय जाणार आहे माहिती का गाईज? कोकम कोण टाकतं बिर्याणीत? अरे भाई, मग लिंबू पिळायचा का? बिर्याणीत कोकम कोण टाकतं? विदाऊट कोकम पण करू शकतो, बट त्याची टेस्ट खूप भारी लागते जेव्हा ते असं हे होतं ना. पण ती तोंडात नाही यायला पाहिजे खाताना. मग ते काढून टाकायला लागेल. मग लिंबू पिळूयात आपण. लिंबू पण आहे. कर तुझ्या हिशोबाने कर. कोकम काटे तर कोकम कर बाबा. नॉनव्हेज मध्ये म्हणजे मच्छी मध्ये कोकम इज मस्ट गाईज. हो का? पण म्हणजे आपण बाहेर जेव्हा जातो ते पण कोकम असतं का? हो, फुली ही चांगली व्हायला पाहिजे. फर्स्ट ट्राय आहे. चांगलीच होईल. सुगरण आहे तशी नाही ती. लास्ट टाइम केलेली प्रॉन्स कसे झाले? मस्तच झालं. तर आमच्या घरात सगळेच म्हणतात नॉनव्हेज साठी नियतीचा हाताला टेस्ट आहे मस्त. आता आई पप्पा आल्यावरती परत एकदा पनीर पुलाव करायचा आहे आणि प्रॉन्स बिर्याणी करायची. ऍक्च्युली आईला प्रॉन्स आवडत, म्हणजे मच्छी नाही आवडत त्यांना. सो मग पप्पा. आता गोल्डन रेड झालेला आहे कांदा, तर आपण त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकली. पण मला एक समजत नाही, ते बाहेरून आणतात तर ते लिक्विड कशी काय असते? डिपेंड करतं. तू एकदम जास्त केलं ते लिक्विड पण होऊ शकते. हे आपण हे केलंय ना, मिक्सरमध्ये काढल्यावरती थोडी तशी होते. कारण आपण बाहेर आणतात ती लिक्विड असते, त्यात काय घालतात? आलं लसूणच असतं, बाकी काय नसतं त्याच्यामध्ये.
सगळे कालचे मसाले ना? हो. एकदम वास मस्तच येतोय, सुवास येतोय, सुवास. करू तर दे. आणि येतोय तरी पण वास मस्त. थोडं तिखट बनवलं आहे ना. मसाला टाकल्यानंतर लगेच आपल्याला हे नाही टाकायचं आहे टोमॅटो. थोडंसं होऊन दे फक्त, त्याला मसाल्याला थोडं पकू दे. ठोस आहे. 2-3 मिनिटं, कारण तो मसाला आहे ना त्याच्यात उतरायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? उतरायला पाहिजे, उतरायला. हो, कसा हो, सर. कसा उतरतो? तर जसं कृषीने मला सांगितलं तसं मी मसाला एकदम हे होऊन दिला, म्हणजे गळून दिला, आणि मग ह्याच्यामध्ये टोमॅटो ॲड केला आहे. आता ह्याच्यावरती आपण परत झाकण ठेवणार आहोत आणि तोपर्यंत कृषी देवाची पूजा करतोय. देवांना आज काहीतरी चुकल्यासारखं होणार आहे. आणि ही बघा, ह्या मॅडमला त्याच्या पायाशी बसण्याशिवाय दुसरं काही नाहीये. बघा कशी हात ठेवून बसले बघा त्याच्या पायावर. बाई ग, गेल्या जन्मीची बायको आहे की गर्लफ्रेंड आहे? गर्लफ्रेंडच असेल, एवढी मागे मागे करते म्हणजे. नाही, बायको वैतागलेली असते ना, त्याच्यामुळे. काही बघा, शेफच्या म्हणण्यानुसार मस्त मसाला तयार झालेला आहे. तेल पण खूप भरून सुटलेलं आहे. तेल पण मस्त सुटले. हा, त्याच्यात आपण टाकूया कोकम. मच्छी म्हणली की कोकम हे पाहिजे. कोकण नाही, सॉरी, कोकम. कोकण पण पाहिजे. मच्छी म्हणले की कोकण पण पाहिजे. येस. वास तो खूप भारी येतोय. तांदूळ मी इथे काढून ठेवले आणि कृषीची पूजा पण ऑलमोस्ट होत आली. काय वास तर चांगला येतोय, काय माहिती कशी होते बाबा. देवा चांगली होऊ दे. जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जाऊन. माझ्या स्किन मध्ये काय फरक वाटतोय का? तो मी सोल स्किनचा कोलेजन मास्क वापरला. सोल स्किनचा कोलेजन मास्क. सिओल स्किन. ओ माय गॉड, मला असं वाटतं माझ्याशी जास्त मुलगी कृषी आहे. कृषी इकडे बघ. आता तू दाढी अशी केली म्हणल्यानंतर मला कसा दिसतोय कृषी? गाईज, आम्ही आता टेस्ट करून बघितली. असं वाटतंय की एकदम हॉटेलमधूनच बनवून आणले. अभि तो उस पर राईस आहे का मस्त एकदम. चला आता पटापट करूया आणि एक शिट्टी देऊयात आणि थोडंसं मीठ टाकूया, आहे ना. वेळेवर झालंय तर 1 वाजलेत. बोलूनच नाही, 1:30 होणार मला. बघ, बोललो होतं ना होईल चांगलं बनवून. काय टेन्शन घ्यायचं फालतूचं. पहिल्यांदा कुठली गोष्ट करताना थोडं टेन्शन येतच ना. आणि सीन कसं आहे, आपण जर कोणाला घेऊन जाणार असेल तर अजून जास्त. आता हे आपण दोघं असलो असतो तर गणलं असतं, तरी पण कसं काय पण ऍडजस्ट केलं असतं. पण आता कोणाला घेऊन जायचं म्हटल्यानंतर मग हो, ते येतं, टेन्शन येतं. म्हणून मी जरा लोडमध्ये होती. आणि त्यात माझी मम्मी नखराळी आहे माझी मम्मी खूप. इवन माझं असं हे की कोणासाठी पण, आता इवन तुझ्या मॉमडॅडसाठी पण बनवताना मला असं येतं की अरे चांगलं व्हायला पाहिजे. असं टेन्शन तो आता आहे ना बॉस. पर हो जात आहे आराम से, एकदम मस्त हो गया. आपण गॅस मोठा केलाय, हाय फ्लेमवर आता 1 शिट्टी घेणार आहोत, बरोबर ना. आता हा कुकरची शिट्टी होईपर्यंत आम्ही आमचं आवरून घेतो, म्हणजे जास्त वेळ जाणार नाही, लगेच निघायला. कालच्या सारखं या पण डिशची रेसिपी मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल. काय काय इन्ग्रेडियंट्स लागतात ते सगळं टाकेल. ओके, तुम्ही जाऊन चेक करा. मस्त 1 नंबर झालेला आहे. राईस मला खूप आवडला. आय एम प्राऊड ऑफ यू. थँक्यू. मला आता कधी खातोय असं झालं, भूक लागली. हो 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 हो, बिर्याणी बघू. मला जरा एक खास काहीतरी कमी आहे. ऐका रडला, एवढी खराब झाली आहे, रडला. मस्त झाली, 1 नंबर. आम्ही आता तिथे जाऊनच लंच करणार आहे, सो दॅट अजून लेट नको व्हायला. कारण की 1:30 बरोबर वाजला. मी 1:30 बोलले की 1:30 बरोबर वाजलेला आहे. आणि कृषीला कंट्रोल होत नाहीये. मला असं वाटतं कृषीला प्लेटमध्ये थोडीशी द्यावी आता इथे. खरंच चांगली झाली आहे का? हा पोरगा मला चांगलं वाटावं म्हणून बोलतोय, काय माहिती. वेळ झाला तुम्ही. हिने करायला लावलं मला. चॅलेंज दिलं होतं का? मला स्वतःला अहो ते चॅलेंज बघा तुम्ही, व्हिडिओ बघा तुम्ही एकदा. जावई बापू असे दिसत आहेत की सगळे नुसते हसतायत त्यांच्याकडे बघून. मला स्वतःलाच कसे दिसत आहेत मम्मी जावई बापू? हिचे रिॲक्शन खूप खतरनाक होते स्टार्टिंगला. सवय झाल्यानंतर काय नाही वाटणार, पण सवय नाही ना बघायची त्याच्यामुळे. मम्मी अशा नजरेने त्याच्याकडे मगाचपासून बघतीये ना जसं काही तिने एलियन बघितलंय. ठीक आहे रे, तू खाल्लं काय मी खाल्लं काय, सेमच आहे. काय हे कट नाही होणार आहे, हे कट नाही होणार व्लॉग मध्ये. मला आंबा खायचा नाही जास्त, एवढी एकच पोळी खाणार.
असं करून करून 4 पोळ्या तर खाल्ल्या मग पोहे आवडते का तुम्हाला जास्त खायला? हे लोक खात नाही ना. आंबा खात नाही कोणतरी पोळीच खाते 4 आंबे काढले तर 4 पोळ्या खाणार अर्धा आंबा एक आंबा असंच करणार. तर हे लोक माझ्यासाठी खरंच काही ठेवणार नाहीत. मी बसते खायला आता. अरे आता जागा नव्हती ना खायला आता. अरे गाईस व्हिडिओ बंद करा सगळं दिसतंय आमचं तोंड भरलेलं. मम्मी फोकस मध्ये आणि बरोबर मध्ये आणि तिला आंबा कमी खायचा आहे. दुकानदार एक गैरसमज आहे, शुगर होती हे होते. ही नॅचरल शुगर आहे. मी बिंदास खात जातो मी आणि काय खाऊ बोलणार, अजून? fruits नाही. 2 आंबे खाऊ नको ना. स्वतःच 3 आंबे खाल्ले. 3 खाल्ले मग सगळ्यांचा एक एक खात घेते मग असं मी मी फक्त 2 खाबा खाल्ले, सेकंड खातो. आंब्यासाठी भांडणं चालली आणि आहेत. आंबा खायला नको म्हणून मी कोळी खाते. कोळीला जास्त राहत नाही. कोळीला कमी राहतं म्हणून मी ते चापते. सगळ्यात जास्त पोळ्याच असतो. नाही मला खायचंच आहे की मी कोळीला जास्त ठेवते. बरोबर जेन्युइनली सांगा कसं झालंय आणि बरोबर झालं. मला मीठ कमी पाहिजे तसं झालं. म्हणजे मीठ कमी आहे. नाही मला आळणी म्हणजे आळणीच लागतं मला आणि तेवढं पण आळणी नाही पण छान झालंय मला आवडलं आणि मला माहिती असतं तर मी चपात्या केल्या नसत्या सांगायला पाहिजे होतं मला. सरप्राईज होतं ना. सरप्राईज माझ्या चपात्या राहिल्या ना. नक्की आवडला का? खूप भारी आहे. तर काही सांगितलंच नाही मला डायरेक्ट आणलं. सरप्राईजला नसतं सांगायचं. त्यामुळे मी जेवून बसले असते मग जाऊ दे माझी पोरगी शिकली सगळं करायला. फायनली आम्ही घरी परत आलेलो आहे. चांगलं वाटलं की सगळ्यांना बिर्याणी आवडली. मस्त झाली होती, सगळ्यांना एक नंबर वाटले. सगळ्यांनी खाल्ली आणि सगळ्यांना आवडली. छान. थँक्यू. सो काल कृषीने केलं आणि मी केलं 50-50. हा व्लॉग आपण इथेच संपवूया. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब टू आवर चॅनल. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब जर तुम्ही तुमच्या मदरला प्रेम करतात तर यू विल सबस्क्राईब. मदर्स डे. अरे हा ते राहिलंच बोलायचं. हॅपी मदर्स डे टू ऑल द ब्युटिफुल हॅपी मदर्स. मदर्स डे टू एव्हरीवन. प्रत्येक मदर ही खूप स्ट्रॉंग असते. त्याच्यामुळे तुम्हाला कोणी काही बोललं लक्ष देऊ नका. यू आर द बेस्ट. बाय.